आभाळ भरून आलं, वारं सुटलं, कुठंच गेला माणूस काय माहित. काका दारू प्यायला गेले असं. आला काय बेवडा नाही घराच्या बाहेर शानपणा करायचा नाही. हाऊ मिनिट टाइम इन वॉच. वाजले किती? कॉकटेल झाली वाटते. त्या बापाचा फोन आला होता. मले म्हणे मी पोरगीतून फसलो म्हणे. त्या बापाला म्हटलं म्या माझ्यासारखा हिरा जवळ तुम्हाला भेटला तुमचं नशीब. त्या बाप काय हलबल समजून आला मला. लहान हिऱ्यासारखा जवळ भेटला बेवड्या भोकाचा. शानपणा करायचा नाही. मला शिरा खायचा. शिरा कर आणि तोही शिरा गोड नको करू. तिखट शिरा कर. हटकन कर. तुमच्या बापानं खाल्ला होता काय तिखट शिरा? शानपणा करायचा नाही. जेवढं सांगतो तेवढं कर, नाही तर घराच्या बाहेर वाटकन. मी करत कुठून आली काय? थांब. लट कुठं रे? थांब. आज ती आली. लट कुठं रे? लट तू आली. थांब. लट चांगला घेतो आणि तिच्या आज तर बसलेला राहणार नाही. मला सांगते त्या काकूची आज बत्ती देतो म्हणजे देतो. काय समजून आले का मला? तुला समजून आले का? हा मला म्हणते तुमच्या बापा शिरा पाहिला का? माझ्यासारखा नवरा भेटला भाग्य तिथं. तुमचा काका का कमी आहे का? नाही. हा आता त्या काकूची आली. आता तिला झोडपल्याशिवाय राहत नाही. आता काका 10 जणांच्या बरोबरीला तुमचा तुला समजून आलं. लट घ्यायचा आता तिचे 32 पाहायचो फक्त पाहायचा. मर्दानगी काय म्हणतो दाखवतो. तेरा सांगतो कसं असतो. शिकून राहिले का मला? शिकून राहिले का? काकून मार खाल्ला वाटते राजा. काकून नाही काकानं खाल्ला. चल पोहून येऊ. चल लवकर. मला म्हटलं होतं राजू काका दारू नका पेत जाऊ म्हणून. आता एवढ्याला आणू नका डबल घरी. सोडून द्या तुम्ही काका दारू. तू मला शानपणा शिकवला का? दिरे टाकून येईल इथं. सगळे कामात पडावे.